नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे असे मुद्दे पाहूयात. जसं की आता शिक्षण विभागाची एक बैठक या ठिकाणी अरेंज केलेली आहे. त्याचप्रमाणे टी-ईटीचा अजून रिझल्ट लागलेला नाही. पुन्हा मध्येच आता या ठिकाणी जिल्हानिहाय पदभरती हा मुद्दा उपस्थित झाला. तर या संदर्भातच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आता सर्वप्रथम आपण शिक्षण अधिकारी कार्यालय आयोजित करण्यात येणारी जी 28 तारखेची महत्त्वाची ही बैठक आहे, खूप महत्त्वाची बैठक आहे. कारण यामध्ये शिक्षकांशी संबंधित जे सगळे प्रलंबित प्रश्न आहे त्यावरती चर्चा होणार आहे आणि म्हणून ही महत्त्वाची मीटिंग शिक्षकांसाठी खूप महत्त्वाची आहे. आणि ही जी मीटिंग आहे ती आहे 28 नोव्हेंबरला, म्हणजे अजून 2 दिवस बाकी आहेत. तर ह्या बैठकीचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या महत्त्वाच्या मुद्द्यांमधून शिक्षकांसाठी, भावी शिक्षकांसाठी जे गरजेचे आहेत किंवा जे आता टेट 3 देणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचे मुद्दे ते म्हणजे की बघा, वरील विषयांवे कळविण्यात येते की आता इथे पुण्याच्या ठिकाणी अरेंज केलेली आहे. शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे जे प्रलंबित प्रश्न आहे त्यावरती चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे संच मान्यता दुरुस्ती, संच मान्यता ऑलरेडी झालेली होती, परंतु त्यामध्ये काही मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आणि 10% जागा कपात करून ठेवलेल्या होत्या. तर आता ही संच मान्यता दुरुस्ती या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. कारण ह्या संच मान्यतेमध्ये SEBC हे आरक्षण नव्याने ॲड झालेलं आहे. त्याचप्रमाणे रोस्टर तपासणी, म्हणजे जे बिंदू मोजले जातात ती रोस्टर तपासणी आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे कोर्ट केस. आता 2017ची शिक्षक भरती जी थांबलेली आहे, रखडलेली आहे, ते देखील कोर्ट केसचाच प्रकार आहे. पुन्हा जे पेसा क्षेत्राशी संबंधित जे आहेत त्यावरती काही कोर्ट केस आहेत. म्हणजे शिक्षक भरती म्हटलं तर बऱ्याच केस आहे यामध्ये. पुन्हा रयत शिक्षण संस्थेशी संबंधित आहे. म्हणजे शिक्षक भरतीमध्ये एवढ्या कुठल्या भरतीमध्ये केसेस नसतील एवढ्या केसेस शिक्षक पदभरतीमध्ये आहे. त्यामुळे कोर्ट केस हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जे बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे. आणि प्रलंबित प्रकरणे, जी शिक्षक भरतीच्या संदर्भाने वेगवेगळी प्रकरणे जी रखडलेली आहेत, जसं की आता शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आहे. त्याचप्रमाणे TETमध्ये थांबविण्यात आलेले वेतन प्रकरणे. आता TETमुळे जे वेतन थांबवण्यात आलेलं आहे ते आणि सेवानिवृत्त जे शिक्षक आहेत त्यांचा मुद्दा आहे. बाकीचा याच्याखाली तितका परिणाम करणारा घटक नाही की जो शिक्षक भरतीच्या संदर्भाने आहे. आता बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आता हे आधार अपडेट वगैरे असेल, हे महत्त्वाचं आहे. कारण शेवटी जे आधार अपडेट आहे किंवा आधारवरती विद्यार्थ्यांची संख्या मोजली जाते आणि त्या संख्येवरतीच आधारित शिक्षक पदभरती होते, महत्त्वाचं आहे. परंतु आता सध्या रखडलेल्या शिक्षक भरतीच्या संदर्भाने तितकं महत्त्वाचं नाही. ह्या गोष्टी पुढच्या रोस्टरसाठी उपयोगाच्या आहेत. त्यामुळे ही बैठक येणाऱ्या भरतीसाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे परवाच्या बैठकीचा जो अहवाल आहे तो तर आहे, परंतु बैठकीमधनं काय निष्पन्न होतं किंवा काय निर्णय घेतले जातात हे येणाऱ्या शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा असेल किंवा तिसरी टेट असेल यासाठी खूप महत्त्वाचा असा हा निर्णय असणार आहे. त्यानंतर आता ही दुसरी न्यूज आहे ती म्हणजे कंत्राटी शिक्षक पदभरतीची प्रक्रिया. आता ही कंत्राटी पदभरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. काही ठिकाणी होईन, आता काही ठिकाणी ॲडव्हर्टाईज यायला सुरुवात होईल. आता ही पूर्ण न्यूज वाचत नाही आहे आपण, परंतु कंत्राटी शिक्षक पदभरती असेल किंवा कंत्राटी इतर कुठलीही पदभरती असेल त्याच्या जाहिराती येण्यासाठी आता सुरुवात होईल. कारण आचारसंहिता किंवा निवडणूक हा घटक या ठिकाणी कारणीभूत होता आणि निवडणुका संपलेल्या आहेत, निकाल देखील लागलेला आहे. आता मंत्रिमंडळाची बैठक किंवा त्यांची पदं या ठिकाणी पदवाटप होईल किंवा तो त्यांचा भाग आला, परंतु आता कुठल्याही भरतीसाठी याचा अडथळा असणार नाही. त्यामुळे सुरळीत पदभरती किंवा कंत्राटी शिक्षक पदभरती किंवा इतर पदभरती आता याच्या जाहिराती यायला सुरुवात होतील. काही ठिकाणी या सुरुवात देखील झालेली आहे. आता फॉर एक्झाम्पल म्हणून आता ही वीज निर्मिती कंपनीची जाहिरात आहे. ही कंत्राटी नाही, परंतु ह्या अशा प्रकारच्या आता ही 26 तारखेला म्हणजे आज 26 डिसेंबर 2024 ही त्यांची अंतिम तारीख आहे. आणि आजपासूनच हे न्यूज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, म्हणजे 16 नोव्हेंबरला
ही ऑफिशियल वेबसाईटवरती ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत किंवा या प्रकारच्या भरती आता सुरू झालेल्या आहेत. हे फक्त फॉर एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे ही खूप महत्त्वाची अशी अपडेट ती म्हणजे आदिवासी विकास विभागाची जी भरती आहे त्यासाठी अर्ज करण्यासाठी आचारसंहितेपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलेलं प्रसिद्धीपत्रक होतं, परंतु त्यामध्ये मुदतवाढ देण्यात आली. एकदा दोनदा तीनदा अशा बऱ्या प्रकारे या ठिकाणी मुदतवाढ दिलेली आहे. त्यानंतर इथे 12 ते 2 तारखेपर्यंत मुदतवाढ दिलेली, परंतु त्यानंतर पुन्हा 5 तारखेपासून 12 तारखेपर्यंत मुदतवाढ दिलेली होती. तरीसुद्धा यामध्ये पुन्हा मुदतवाढ देण्यात आली, कारण निवडणूक आचारसंहिता ह्या गोष्टींचा परिणाम आहे हा. त्यामुळे पुन्हा उमेदवारांना मुदतवाढ दिलेली आहे आणि आता 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. आदिवासी विभाग ह्या पदभरतीमध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन करण्याची संधी आहे. आता ह्या सगळ्या भरतीला सुरुवात असेल किंवा ॲप्लिकेशनसाठी पुढच्या डेट देखील भेटतील. आता शिक्षक भरतीत जो महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे तो म्हणजे ह्या बैठकीमध्ये तर काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील ते अपेक्षित आहे, परंतु आता विद्यार्थ्यांना जो एक प्रश्न आहे तो म्हणजे TETचं जे कमेंटमध्ये जे प्रश्न येतात जे मॅक्झिमम असतात त्यावरती सांगत आहे की TETचा रिझल्ट कधी आहे. तर TETची एक्झाम ॲक्च्युली असं असतं की TETची एक्झाम झाल्याच्या नंतर 10 दिवसांमध्ये 2-3 दिवसांमध्ये त्यांची आन्सर शीट येते आणि त्यानंतर जवळजवळ 10-12 दिवसांचा कालावधी दिला जातो मुलांना ऑब्जेक्शन घेण्यासाठी. म्हणजे परीक्षा परिषदेने जी आन्सर की दिलेली आहे ती आणि तुमच्याकडे असलेला रेफरन्स यामध्ये जर तफावत असेल, म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे, परीक्षा परिषदेचं चुकीचं आहे आणि आन्सर की त्यांनी एखादा प्रश्न चुकीचा दिला असेल, तर अशा क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घेण्यासाठी 10 ते 12 दिवसांचा कालावधी यामध्ये दिला जातो. परंतु परीक्षा परिषदेने आन्सर कीच जाहीर केलेली नाही, म्हणजे पहिली जी आन्सर की असते तीच जाहीर केलेली नाही. त्यामुळे या ऑब्जेक्शन घेण्याचा प्रश्न पुढे आला नाही. आणि मग त्यानंतर जेव्हा आन्सर की आणि विद्यार्थ्यांनी केलेले ॲप्लिकेशन आणि पुन्हा रिवाईज आन्सर की त्यावरती सादर केली जाते. म्हणजे पहिल्यांदा ते आन्सर की देतात, मुलांना संधी देतात की तुम्हाला म्हणजे चुकीचं वाटत असेल एखादं क्वेश्चनचं आन्सर तर संदर्भासह तुम्ही ते स्पष्टीकरण देण्यासाठी पाठवायचं आहे, म्हणजे ऑब्जेक्शन घेण्यासाठी संधी दिली जाते आणि मग रिवाईज आन्सर की ते देतात. आता ह्या दोन्ही आन्सर कीच आलेल्या नाही तर निकाल लागणं शक्य नाही. एव्हाना निकाल लागायला हवा होता किंवा यामध्ये हे आन्सर की तरी यायला पाहिजे होती. पण निवडणूक म्हटलं की शिक्षण विभाग किंवा शिक्षकांना बऱ्यापैकी कामं असतात आणि त्यांच्याच ड्युटी लावलेल्या असतात. त्यामुळे ह्या गोष्टीला विलंब झालेला आहे आणि जेव्हा आता आन्सर की येईल त्यानंतर मुलांना 10-12 दिवसांची संधी भेटेल आणि नंतर रिवाईज आन्सर की येईल आणि त्यानंतर 20-25 दिवसांनी रिझल्ट लागतो. हा फक्त एका महिन्याचा पिरियड असतो ह्या सगळ्यात दोन्ही-तिन्ही गोष्टींमध्ये, परंतु निवडणुकीमुळे ह्या गोष्टींमध्ये थोडा विलंब झालेला आहे. परंतु आता यामध्ये आता 1 महिना पकडा, कारण आत्तापर्यंत आन्सर कीच आलेली नाही. त्यामुळे इथून पुढे एखाद्या या महिन्यामध्ये बघा आन्सर की मुलांना फक्त मध्ये 10 दिवस दिले जातात, नाहीतर 1 दिवस आन्सर की साठी आणि 1 दिवस रिझल्टसाठी पुरेसा आहे. कारण हे सगळं सिस्टम जनरेट असतं, कुणी मॅन्युअली त्या ठिकाणी काम करत नाही. सिस्टम जनरेट असतं, खूप कमी वेळेमध्ये ह्या गोष्टी पूर्ण होऊ शकतात. परंतु तरी देखील आता हा 15-20 दिवसांचा कालावधी यामध्ये जाईल. त्यानंतर आपला पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे जिल्हानिहाय शिक्षक पदभरती. तर जिल्हानिहाय या पदभरतीमध्ये जिल्ह्यानुसार पदभरती होणार आहे असं शिक्षण मंत्र्यांनी 5-6 महिने झालेत तेव्हा देखील सांगितलेलं होतं आणि आत्ता देखील सांगितलेलं आहे. परंतु आता जी एक्झाम ऑलरेडी झालेली आहे, मुलांना प्रिफरन्स येऊन गेलेले आहेत, त्यामध्ये जिल्हानिहाय शिक्षक भरती होणं शक्य नाही. त्यामुळे ती जी न्यूज होती, शिक्षण मंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं किंवा जेव्हा हा मुद्दा उपस्थित झाला की 2 टप्प्यात शिक्षक भरती, 30,000 शिक्षक भरती, 20,000 शिक्षक भरती, अशा 2 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये शिक्षक भरती घेण्यात येणार आहे
अशा प्रकारचं वक्तव्य जेव्हा शिक्षण मंत्री करत होते त्यांनी बऱ्याच ठिकाणी हे सांगितलं होतं की जिल्हानिहाय शिक्षक पदभरती होणार आहे आणि ज्या उमेदवारांना स्वतःचा जिल्हा बदलायचा आहे त्यांना बदलीची संधी देखील भेटणार आहे. आणि असे काही मुद्दे ठेवण्यात आलेले आहेत की त्या कारणास्तव पुढे जाऊन अशा प्रॉब्लेममध्ये क्रिटिकल कंडिशनमध्ये त्या विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना आपला स्वतःचा जिल्हा एक 3 वर्ष झाल्यानंतर म्हणजे शिक्षण सेवक कालावधी कंप्लीट झाल्याच्या नंतर त्यांना बदलण्याची संधी भेटेल. आणि इथून पुढे येणाऱ्या जाहिरातींमध्ये ती संधी भेटणार नाही. म्हणजे शिक्षकांसाठी जिल्हानिहाय पदभरती असल्यामुळे एकाच जिल्ह्यात तो शिक्षक काम करू शकतो. परंतु हे 3ऱ्या टेटपासून लागू होईल. आत्ता याचा परिणाम होईल असं काही वाटत नाही, कारण काहीही झालं तरी ह्या सगळ्या 2017ची टेट किंवा 2022ची टेट दोन्हीसुद्धा रखडलेलीच शिक्षक पदभरती आहे. जसं की आता 2017ची कोर्ट केसमुळे रखडली आणि 2022ची टेट कोर्टाच्या निकालामुळे चालू आहे असंही आपण म्हणू शकतो. त्यामुळे जी 3री टेट आहे तेव्हा जिल्हानिहाय शिक्षक पदभरती होऊ शकते. आणि आपला शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो अजूनही वय या गोष्टीवरती खूप जणांचे प्रश्न आहेत, परंतु याला आता पर्याय काहीच नाही आहे. कारण परीक्षा परिषदेने परिपत्रकामध्ये हे सांगितलेलं आहे की जेव्हा जाहिराती आल्या त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यामध्ये 2 वर्षाचं कन्सेशन देण्यात आलेलं आहे. परंतु त्यांच्या 2-3 परिपत्रकांमध्ये असा देखील उल्लेख आहे की या टेटनुसार घेण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीच्यानुसार ज्या जाहिराती येणार आहेत त्या जाहिरातींसाठी 2 वर्षाची कोरोनामुळे वयामध्ये सूट देण्यात येत आहे. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी जरी परिपत्रक काढलेलं आहे तरी त्यांनी हे देखील मेन्शन केलं होतं की दर 2 ते 3 महिन्यांनी पोर्टलला जागा अपलोड केल्या जातील आणि शिक्षक भरती ही टप्प्याटप्प्याने होणार आहे आणि 2-3 महिन्यांनी जागा अपलोड केल्या जातील. मग मुलांना प्रॉब्लेम आलाच नसता जर 2-2, 3-3 महिन्यांनी पोर्टलला जागा आल्या असत्या आणि भरती टप्प्याटप्प्यात झाली असती तर मुलांना अडचण आली नसती, तर हा वयाचा प्रश्न निर्माण झाला नसता. परंतु टप्प्याटप्प्यात म्हणजे आता 1 वर्ष झाले तो पहिलाच टप्पा सुरू आहे, आता दुसऱ्या टप्प्याची मुलं वाट पाहतात. त्यामुळे 2-2, 3-3 महिन्यांनी जाहिराती येण्याचा प्रश्नच या ठिकाणी आला नव्हता. नवीन हाही मुद्दा बरोबर आहे की जेव्हा नवीन जाहिरात येते नवीन जाहिरातीच्या वेळेस उमेदवाराचं वय विचारात घेतलं जातं. पण आता जाहिरातीच आल्या नाही, टप्प्याटप्प्याने जाहिराती येणार आहेत, तर मग उमेदवारांनी करायचं काय? त्यामुळे हे ॲप्लिकेशन मुलं सगळी मिळून देऊ शकतात. वयामध्ये सूट मागण्यासाठी विद्यार्थी या गोष्टीसाठी पात्र आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण जसं सांगितलं होतं 2-2, 3-3 महिन्यांनी जाहिराती येतील तशा जाहिराती आलेल्या नाही. जरी परिपत्रकामध्ये मेन्शन आहे की फक्त 2 वर्षासाठी ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे, परंतु जसं त्यांनीच सांगितलेलं होतं त्याप्रमाणे देखील शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होताना असं कुठल्या एखाद्या विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही. सरसकट पोर्टलला असणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांचे 2 वर्षाचा हा प्रश्न आहे. त्यामुळे देताना पण जेव्हा भेटणार तेव्हा हे सगळ्याच विद्यार्थ्यांना 2 वर्ष भेटणार आहे. त्यामुळे जसं शिक्षण मंत्री स्वतःच सांगतात की एखादा निर्णय घेताना दुसऱ्यांवरती तो अन्यायकारक नसावा. त्यामुळे हे 2 वर्ष वाढीचे देताना सगळ्याच विद्यार्थ्यांना भेटणार आहे. त्यामुळे तो निर्णय कोणावरती अन्यायकारक असू शकत नाही. त्यामुळे आता येणाऱ्या जी शिक्षक पदभरती आहे त्यासाठीची जी आढावा बैठक आहे त्यातून कुठले मुद्दे नव्याने उपस्थित होतात किंवा कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा होते आणि काय निर्णय घेतले जातात हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.